एअर इंडियाच्या विमान दुर्घटनेत बदलापुरातील रहिवासी आणि एअर इंडियाचा को-मेंबर दीपक पाठक याचा मृत्यू झाल्याची माहिती मिळते आहे। मात्र या संदर्भात दीपकच्या घरच्यांना कोणतीही अधिकृत माहिती अजून देण्यात आलेली नाही। त्यामुळे दीपकचा या दुर्घटनेत काही बरं वाईट झालंय का याबाबत अजूनही सत्यता समोर आलेली नाही। दरम्यान विमान दुर्घटनेची माहिती बदलापुरात त्याच्या घरी आणि त्याच्या मित्रपरिवाराला कळताच त्याच्या घरी गर्दी झाली आहे। अहमदाबादहून हे विमान दुपारच्या सुमारास लंडनला निघालं होतं। मात्र टेक ऑफ केल्यानंतर काही वेळातच या विमानाचा अपघात झाला। विमान टेक ऑफ करण्यापूर्वी त्याचं त्याच्या आईशी फोनवरून बोलणं झालं होतं। त्यानंतर दीपकशी त्यांचा काहीही संवाद झालेला नाही। दीपकचा फोन अजूनही रिंगिंग होतोय, त्यामुळं त्याचे घरचे अजूनही तो जिवंत असल्याची आस लावून बसलेले आहेत। दीपकशी बोलणं झालं होतं का काय? लंडनला फ्लाईट जाणार? काही नाही, फक्त मॉर्निंगला गुड मॉर्निंग केलं, मम्मीशी बोलला, मी निघालो म्हणून बस। बाकी माझ्याशी ताईशी कोणाशी काही बोलणं नव्हतं। शेवटचं बोलणं तुमच्याशी कधी झालं होतं? मी बिझी असते, एवढं नाही बोलत, पण मम्मी थ्रू रोजच बोलणं असतं आमचं। तो कसा आहे, बरा आहे का, आला की नाही, हे रोज आमच्यामध्ये कन्व्हर्सेशन चालू असतं। आज काय दीपकची माहिती कुठे जाणार होता, कुठे फ्लाईट जाणार होता, सध्या काय कॉन्टॅक्ट झाला? अहमदाबाद ती लंडनची होती, त्याची तेवढंच मला फक्त कळालं। आता काय कॉन्टॅक्ट झालाय का? नाही, सध्या काही नाही, फक्त आम्ही 5 जण 5 मधल्या ताईचं लग्न झालं, माझं लग्न झालं, भावाचं पण लग्न झालं। मोबाईल तर चालू असेल ना? काय मोबाईलचा फक्त रिंग येते, बाकी त्याच्याशी कॉन्टॅक्ट नाही होते का, तो स्वतः बोलत नाही आमच्याशी। काय कधीपासून आहे? एअर इंडियाला 11 वर्ष झाले त्याला। ॲज कॅबिन क्रूज त्याने जॉईन केला आहे तिकडे तेव्हापासून। हो, 4 वर्ष झाले लग्न। दादा, कसा स्वभाव दीपकचा होता आणि आत्ता जी बातमी येते समोर त्यानंतर काय करते? ही अतिशय दुःखद वाईट बातमी आहे आणि अशा प्रकारे विमानाचा हादसा होणं हे अतिशय वाईट घटना आहे। माझा मुलगा कॅप्टन पराग पातकर, त्याचा तो फ्रेंड होता आणि हे कळल्याबरोबर माहिती मिळाल्यावर आम्ही इथे ताबडतोब इथे आलो। त्याचे आईवडील, त्याची बहीण यांना आम्ही धीर देण्यासाठी आलेलो आहोत। प्रत्यक्षात अजूनही आम्हाला ऑफिशियल काही न्यूज मिळालेली नाही, परंतु जे काय घडलं ते अतिशय वाईट आहे। अतिशय प्रेमळ स्वभावाचा होता। रस्त्यामध्ये कुणालाही तो हाक मारून चौकशी करायचा। आता तो काय झालं माहीत नाही, अजूनही ऑफिशियल कोणी कॉन्टॅक्ट केलेलं नाही आणि आम्ही त्या प्रयत्नात आहोत। काय करता येईल, कसं करता येईल, कुठे जाता येईल यासाठी आम्ही सर्व त्याच्या आईवडिलांना, त्याच्या बहिणीला धीर देण्यासाठी आम्ही सगळे उपस्थित आहोत। कुटुंबातून कोण गेलं आहे का त्या? अजूनही कोणी तिथे गेलेलं नाही। आता आम्ही सगळी व्यवस्था करतो आहे आणि कसं पाठवायचं, काय करायचं, अजून कॉन्टॅक्ट त्यांचं झालेलं नाही आणि ऑफिशियल कुठूनही माहिती मिळालेली नाही आणि ती काढण्याचा आम्ही प्रयत्न करतो आहे। काय सांगशील दीपक पाटील त्याच्यासोबत तुझे मैत्रीपूर्ण संबंध होते, कशा प्रकारचा स्वभाव होता त्याचा आणि आत्ता जी बातमी येते त्यानंतर काय होते? अतिशय एकदम चांगल्या स्वभावाचा मुलगा, कोणाशी आध्यात नाही, मध्यात नाही आणि सगळ्यांशी मिसळून एकत्र राहणार, रस्त्यावर भेटल्यानंतर सगळ्यांशी बोलणारा असा माणूस आणि आपलं जॉब भलं, घर भलं, अशा प्रकारे हा सगळं घराचा सांभाळ करत होता, आईवडिलांचा आणि बहिणीचा। आणि हा घरातला एकमेव चांगल्या पोस्टवरती असणारा दीपक आहे आणि नेहमी सगळ्यांशी भेटायचा, सगळ्यांशी व्यवस्थित बोलायचा। आणि आज ही बातमी करता सगळ्यांना अत्यंत दुर्दैवी अशी घटना आहे आणि ही घटनेची आता कन्फर्मेशन यायचं बाकी आहे। अजून घरातल्यांना त्याचं खरं नाही वाटत आहे की असा कोणता प्रकार घडला आहे। आता कन्फर्मेशन मिळाल्यानंतर आपण ही बातमी खरी समजू। कधी शेवटचं बोलणं झालं? एक 2-2.5 महिन्यापूर्वी व्हॉट्सअपवरती आमचं नेहमी बोलणं चालू राहायचं आणि तो इकडे आल्यानंतर नेहमी जेव्हा भेटायचा तेव्हा आम्ही भेटायचो। त्यामुळे दीपक या दुर्घटनेतून सही सलामत वाचलेला असावा अशी बदलापूरकर अपेक्षा करतायत। पब्लिक मीडिया, बदलापूर।